नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेली फ्रंट नेक ब्लाउज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही काठ लावून फ्रंट नेक डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. या ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला सुंदर असा लुक येणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर ही ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण पंचकोनी गळा घेणार आहोत. तर पंचकोनी गळ्यावर ही सुंदर अशी डिझाईन दिसते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा करू शकता. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 6 इंच. इथे बॉक्स तयार करून आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही सहज समजेल अशा सोप्या आणि सावकाश पद्धतीने सांगत आहे. तर आपला हा पंचकोनी गळा आखून झाल्यावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरलाही कट करून घ्यायचा आहे. सेंटरला कट करून घेऊन आपला जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे, तो ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे आपण कॅनव्हास पेपर न वापरता गळा तयार करणार आहोत. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर वापरायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपरही वापरू शकता. तर इथे ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे. त्यावर अस्तरचा कपडा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारून झाल्यावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि इथे शोल्डरवर आपल्याला या पद्धतीने आपल्या साडीचा जो काठ आहे तो काठ लावून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे फ्रंट नेक गळ्याला आपला जो कोन आहे तिथपर्यंत घेऊन आपल्याला मुंड्याच्या साईडने क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणी, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काठ लावून आपल्याला एक्स्ट्राचा जो काठ आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि बघा, ह्या डिझाईनमुळे आपल्या ह्या ब्लाऊजला सुंदर असा लुकही आलेला आहे. तर काठ लावून झाल्यावर आपल्याला इथे प्रेस कटची कटोरी जोडून घ्यायची आहे. तर ती अगोदरच मी तयार करून ठेवलेली होती. तर ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. प्रिन्स कट जोडताना कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी सावकाशपणे जोडून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला लगेच डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा, या प्रिन्स कटला सुंदर असा पफ आलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे प्रिन्स कट जोडून झाल्यावर इथे काज बटन पट्टीकडून एक टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा, आपला फिनिशिंग सहित गळा आणि प्रिन्स कट तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर उद्यापासून फ्री शिवण क्लास चालू होणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून
या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. धन्यवाद.